Today I am here to give you an explanation about the very first poem of our syllabus, that is A Teenager's Prayer by J. Morse. तर सर्वप्रथम मी तुम्हाला या कवितेचा एक छोटासा सारांश देऊ इच्छितो. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाच्या विविध टप्प्यांपैकी किशोरावस्था हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. ह्या वयात केलेला विचार, घेतलेले निर्णय, केलेल्या कृती, लाभलेली परिस्थिती आणि मिळालेल्या संधी या सर्वांमुळे त्या किशोरवयीन मुलाच्या किंवा मुलीचा पुढील प्रवास अत्यंत वेगवान प्रगतीचा किंवा तेवढ्याच वेगवान अधोगतीचा असू शकतो. याच उंबरठ्यावर उभ्या असलेल्या एका मुलीची किंवा मुलाची मनस्थिती व्यक्त करणारी ही कविता आहे. सो लेट्स बिगिन. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. Here the poet speaks as if he is a teenager. आता इथे जो कवी आहे तो स्वतः बोलतोय जणू काही तोच एक टीनेजर आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न पडला असेल की टीनेजर म्हणजे नक्की कोण? तर टीनेजर म्हणजे असा व्यक्ती हुज एज लाईज बिटवीन 13 to 19 years, म्हणजे ज्याचं वय साधारण 13 ते 19 वर्षामध्ये आहे, तो असतो एक टीनेजर. आय हॅव न्यू बिगिनिंग्स ईच अँड एव्हरी डे अँड न्यू थिंग्स टू डू. इथे आता टीनेजर काय बोलतो की त्याला दररोज काही ना काही नवीन सुरुवात करावी लागते आणि रोज त्याच्यासाठी एक नवीन टास्क असतो. ही टेल्स अस दॅट वी हॅव टू मेक न्यू डिसिजन्स अबाउट वेदर दे आर इझी और डिफिकल्ट वन्स. आता तो काय सांगतो की आपल्याला आपल्या रोजमार्ग आयुष्यात रोज नवीन डिसिजन्स घ्यावे लागतात. तर ते डिसिजन्स सोपेही असू शकतात किंवा कठीणही असू शकतात. वी आवरसेल्व्स नीड टू चूज देम फर्मली अँड डिसाईड द वे वी आर गोइंग टू वॉक फर्दर. तर आता हे पूर्णपणे आपल्यावरच आहे की आपण ते डिसिजन्स कसे निवडतो आणि जर आपण ते डिसिजन्स योग्य निवडले तर आपल्याला ते पुढे जायला खूप मदत करतात. I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. Here the poet is just trying to tell us the dilemma of the teenager's mind. इथे कवी आपल्याला टीनेजरच्या मनात काय चाललं असतं याबद्दल थोडी माहिती देतो. He has many things in front of him. He has to choose between the two. तर कवी काय बोलतो, त्याच्या मनात बऱ्याच काही गोष्टी असतात, तर त्याला दोन मार्ग असतात निवडायला. वन पाथ कॅन लीड हिम टू अ ग्रेट सक्सेस इफ ही गोज ऑन द पॉझिटिव्ह अँड राईट वे विथ ग्रेट थॉट्स. जो पहिला मार्ग असतो जर तो त्यांनी निवडला तर त्याला खूप सक्सेस मिळेल आणि त्याच्यात पॉझिटिव्हिटी येईल आणि तो नेहमी सकारात्मक विचार करेल. अँड द अदर रोड कॅन लीड हिम टू ग्रेट डिस्ट्रेस अँड ग्लुमिनेस इन लाईफ. आणि जो दुसरा मार्ग आहे त्याला सक्सेस नाही भेटणार आणि त्याच्या आयुष्यात दुःखच येणार आणि मग तो नकारात्मक विचार करू लागेल. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर वॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. हिअर द पोएट or the teenager request God to make him wise to see things clearly without any partial thought or view. इथे जो टीनेजर आहे तो परमेश्वराला रिक्वेस्ट करतो की ज्याही गोष्टी आहेत ते तू मला क्लिअरली दाखव, अजिबात काही डाऊट नसायला पाहिजे त्यात. ही जस्ट वॉन्ट्स टू गेट हेल्प फ्रॉम गॉड टू वॉक ऑन द राईट पार्ट. त्याला फक्त परमेश्वराची मदत हवी आहे. आता ती मदत का हवी आहे? कारण तो चांगल्या मार्गाला लागावा म्हणून. ऑर वे टू बी राईट अँड डू राईट ॲज ही वॉन्ट्स टू ब्रिंग बेस्ट फ्रॉम विद हिम. आता चांगल्या मार्गाला लागलं तर बट ऑब्वियस आहे तो त्याचा बेस्ट करू शकेल, म्हणून त्याला परमेश्वराची मदत हवी. हेल्प लॉर्ड, जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. Here the teenager wants some strength and power to avoid the temptation. He doesn't want to become weaker in tempting situations. इथे कवी काय म्हणतो की हे देवा, मला तू थोडी पॉवर दे, मला तू थोडी ताकद दे. का ताकद दे? कारण जे टेम्पटेशन माझ्या अवतीभोवती असेल त्याला मी अवॉइड करू शकेल. टेम्पटेशन म्हणजे आपण चुकीची कामं करतो ना, त्याला टेम्पटेशन म्हणतात.
द टेम्पटेशन ऑफ द थिंग्स विच माइट टेक हिम टू डिस्ट्रेस. आता जर चुकीची कामं आपण करायला लागलो तर परत आपण दुःखात जाणार. म्हणून तो रिक्वेस्ट करतो देवाला की तू अवॉइड कर मला या सगळ्यांपासून. ही वॉन्ट्स हेल्प टू बी क्लीन अँड स्ट्रॉंग फिजिकली ॲज वेल एज क्लीन फ्रॉम विदिन. दॅट इज his body and soul by remaining away from tempting things or the bad things which are always there in teenagers life. तो पुन्हा देवाकडे प्रार्थना करतो की तू मला नेहमी स्वच्छ आणि फिजिकली आणि मेंटली दोन्ही मला स्ट्रॉंग ठेव. यांनी करून काय होईल, मी पुन्हा जे टेम्पटेशन आहे त्याला मी अवॉइड करू शकेल आणि एक चांगलं आयुष्य जगू शकेल. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. Here the teenager explains, when I will grow young, living away from my teenage, I will be happy to know the life I lived in whatever age it is. It is the best with great things and great deeds of success. आता इथे कवी काय बोलतो की जसं जसं माझं वय वाढेल आणि मी टीनेज एजच्या बाहेर येईल तेव्हा मला सगळ्या त्या मेमरीज आठवतील आणि मी तेव्हा किती खुश असायचो आणि मला किती सक्सेस भेटला होता तेही मला आठवेल. I know it's all because of you, because you showed me the right way, path or road to do the right things. आता इथे जो कवी आहे तो देवाला आभार मानतोय. तो बोलतो की हा जो पण दिवस आज मी बघतोय तो फक्त तुझ्यामुळे बघतोय, कारण तू जर मला तेव्हा योग्य मार्ग दाखवला नसतास तर आज मी इथपर्यंत नसतो. तर जाता जाता मी तुम्हाला एक कन्क्ल्युजन देऊ इच्छितो. हेल्दी बॉडी प्लस हेल्दी माइंड लीड्स टू अ हॅपी लाईफ. जर तुम्ही तुमची बॉडी नेहमी हेल्दी ठेवली आणि तुमचं मन स्थिर ठेवलं तर तुम्ही आयुष्यात खूप खुश असाल आणि तुम्ही खूप यश मिळवाल. थँक्यू.